प्रश्न आहे, सरकार त्याच्याकडे बघत नाही। गांभीर्याने सरकार शेतकऱ्याकडे बघायची शेतकऱ्यांची दृष्टी नाही, परंतु सरकार हे इतर योजना लाडकी बहीणसारख्या असेल, लाडक्या भावासारख्या असतील, लाडक्या मेवणीसारख्या असतील, लाडक्या सासूसारख्या असतील, अनेक योजना शेतकऱ्यामध्ये आणून ही विधानसभा काढण्याचा प्रयत्न करतंय आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करतंय। म्हणून आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सरकारला हा इशारा आहे, जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करत नाही, शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे शेतकऱ्यांची सरकार उभा राहत नाही, तोपर्यंत सरकारला शेतकरी कुठलाही सहकार करणार नाही। सर, आज आपण स्वाभिमानी शेतकरी संघटने वतीने आमरण उपोषणासाठी बसलेले आहे, काय मागणी आहे शासनाकडून? आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी उपोषणासाठी बसलेलो आहोत। आज शेतकरी आर्थिक संकटात आहे, शेतकऱ्याकडे सरकार बघायला तयार नाही। आज आमची खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची आत्महत्या जर थांबवायची असेल तर शेतकरी कर्जमुक्त केला पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे। दुसरी मागणी आहे पीक विमा। मागील वर्षी खरीपाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही, 25% थातूर पीक विमा कशात 1500 करून 25% शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा टाकला, परंतु 70% शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा हा पडलेला नाही। आज शेतकऱ्याची सरकार शेतकऱ्याच्या पीक विम्याच्या नावाखाली पीक विमा कंपनीला 50% हप्ता देत आहे, केंद्र सरकार 50% देत आहे। मग हे 100% पैसे आमच्या शेतकऱ्याच्या नावावर येतात, ते पीक विमा कंपनी स्वतःच्या खिशात घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते पीक विमा शेतकऱ्याला मिळत नाही। त्यामुळे आम्हाला शेतकऱ्याला पीक विमा मिळावा ही एक आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळावा, शेतकऱ्यांच्या दुधाला 40 रुपये किमान प्रति लिटर दर मिळाला पाहिजे, ही मागणी आमची शेतकऱ्यांसाठी आहे। चौथी मागणी आहे शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये केमिकल कंपन्या पाणी सोडतात, कुठलेही प्रोसेस न करता केमिकल कंपन्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी सोडतात आणि शेतकऱ्यांची शेती नापीक करतात। शेतकरी आत्महत्याच्या उंबरठ्यावर आहे। शेतकरी दरवर्षी पेरलेलं पीक त्या घातलेला पैसा सुद्धा शेतकऱ्यांचा परत मिळत नाही। त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी की शेती करावी की आपल्या मुलाबाळाचा उदरनिर्वाह करा, हा त्याच्यासमोर प्रश्न आहे। सरकार त्याच्याकडे बघत नाही। गांभीर्याने सरकार शेतकऱ्याकडे बघायची शेतकऱ्यांची दृष्टी नाही, परंतु सरकार हे इतर योजना लाडकी बहीणसारख्या असेल, लाडक्या भावासारख्या असतील, लाडक्या मेवणीसारख्या असतील, लाडक्या सासूसारख्या असतील, अनेक योजना शेतकऱ्यामध्ये आणून ही विधानसभा काढण्याचा प्रयत्न करतंय आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करतंय। म्हणून आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सरकारला हा इशारा आहे, जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करत नाही, शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे शेतकऱ्यांची सरकार उभा राहत नाही, तोपर्यंत सरकारला शेतकरी कुठलाही सहकार करणार नाही आणि शेतकऱ्यांचा सरकारला विरोध राहील। सर, काय नंतर असेंब्लीचे इलेक्शन आहे, महाराष्ट्र असेंब्ली, शेतकरी संघटनेचं काय माहिती नाही। जोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आमच्या आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब जो निर्णय घेतील, आजपर्यंत आम्ही आता ज्या बैठका झाल्या हे कुठल्याही पक्षाशी संलग्न न राहता 288 उभा करण्याचा आमच्या संघटनेचा हा एक फंडा आहे। आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेबांचा आदेश आहे, म्हणून आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत, नंतर विचार करून बैठक करून आमची सुद्धा 288ची तयारी राहील, असं राजू शेट्टी साहेबांचा आदेश आहे। सर, आपण जे आमदार उपोषणासाठी बसलेले आहेत, आयुक्त साहेबांना आपण आरोग्य ही जे विभाग आयुक्त साहेब आहेत त्यांना निवेदन दिले का? त्यांना निवेदन दिले, वेळोवेळी निवेदन दिले। याच्या अगोदरही आंदोलनं झाले, परंतु कुठल्याही अधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्न केला नाही, शेतकऱ्याचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्याला वाटं लावण्यात येत आहे। म्हणून आज जोपर्यंत आमचं आंदोलन चालेल की जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच आमरण उपोषण चालू राहतं। सर, आपल्याला जे आयुक्त साहेबांकडून जे आश्वासन मिळाले नाही, तर पुढचं पाऊल काय राहील? नाही, आम्ही हा 2 ते 3 दिवस आमरण उपोषणाचा इशारा आहे, त्यानंतर आम्ही वेगळा पाऊल उचलणार आहे। मग रस्त्यावरची लढाई जरी लढावं लागली तरी आमचा लढण्याची तयारी आहे। आपलं पूर्ण नाव सांगू? मी ज्ञानदेव अण्णासाहेब मुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष, संभाजीनगर।